गेल्या अनेक दशकांपासून भारत दहशतवाद सहन करतोय असं म्हणत भारताची एक प्रकारे पाठराखणच करण्याचं काम हे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे। आतापर्यंत अमेरिकेच्या वतीनंच अनेक शस्त्रास्त्र ही पाकिस्तानला पुरवली जात होती। पाकिस्तानी लष्कराला आम्ही मदत करतोय असं सांगितलं जात होतं, मात्र त्या मार्गे दहशतवादालाच एक प्रकारे खतपाणी घालण्याचं काम हे अमेरिकेकडनं होत होतं। हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर अमेरिकेनं आणि खास करून ट्रम्प यांनी स्वतःचं सरकार सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानला होणारी मदत बंद केली आणि त्यानंतर त्यांची आलेली ही प्रतिक्रिया अतिशय सूचक आणि महत्त्वाची आहे। त्यामुळे एकीकडे भारताला पाठिंबा जो आहे तो जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या देशांचा, महत्त्वाच्या राष्ट्रांचा मिळताना आपल्याला येत्या काळात पाहायला मिळेल। इतकंच नव्हे तर संपूर्ण भारतभरातनं सुद्धा या कारवाई संदर्भात अभिमानानं पाठ थोपटली जातीये। अशा स्वरूपाची कारवाई ही अपेक्षित होती अशी ही माहिती समोर येते। एअर स्ट्राईक मध्ये मोठे दहशतवादी कमांडर ठार झालेले आहेत। आणखीन एक महत्त्वाची माहिती समोर येते, दहशतवादी संघटनेचे मोठे कमांडर ठार झालेले आहेत। पाकिस्तानात बसून जे कुटील कारवाया करण्याचे कट रचत होते अशा कमांडरला ठार करण्याचं काम या एअर स्ट्राईक मधनं झालेलं आहे। आताची आणखीन एक महत्त्वाची अपडेट आपण बघतोय, 62 दहशतवाद्यांना ठार करण्यात भारताला यश आलेलं आहे आणि त्यातच मोठे दहशतवादी कमांडर सुद्धा ठार झालेले आहेत असं कळतंय। जे आका आहेत त्या आकांना ठार करणं आणि संपूर्ण दहशतवादाचा बिमोड करणं हेच आता भारताचं लक्ष असणार आहे। येत्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिक ज्यांचा कोणताही गुन्हा नाही अशा सर्वसामान्य नागरिकांना मारलं जाऊ नये अशी अपेक्षा ही काही दृश्य समोर येत आहेत, ज्या ठिकाणी हल्ला झालेला आहे। दहशतवादी तळ जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि तिथली ही दृश्य आता समोर येत आहेत। रात्री 2:15 वाजता हा हल्ला झालेला होता। कंधार मधली ही दृश्य आता समोर येत आहेत, ज्या ठिकाणी हा एअर स्ट्राईक झालेला आहे आणि एअर स्ट्राईकच्या माध्यमातून भारतानं दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत। दहशतवादाचा बिमोड हे कायमच भारताचं लक्ष आहे। कंधार मधली ही दृश्य आपण बघतोय, ज्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि दहशतवादी तळ हा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। या हल्ल्यामध्ये अर्थातच अनेक कमांडर मारले गेलेले आहेत, तर या दहशतवाद्यांचे किती आका मारले गेलेले आहेत हे मात्र आता येत्या काळामध्ये स्पष्ट होईल। आतापर्यंत 62 दहशतवादी ठार करण्यात यश आलेलं आहे, भारताला कंठस्नान घालण्यात यश